कामावर जायलाय ना उशीर झाला 9 वाजता ड्युटी आहे 8:30 वाजले आता आहे ना सगळं घेतलंय मी हे झाकून ठेवतो सगळं घेतलंय का व्यवस्थित तुला हा पेपर राहिला मेन तेवढा घेतो निघतो शांता शांता मी चाललो ड्युटी हो चालेल का हा टाइम झाला डबा ठेवला तिकडे घेतला हा घेतला बॅग मध्ये पाण्याची बाटली हो सगळं घेतलंय माझे कागदपत्र ते सगळं मी चाललो हा जाऊ का घरी येताना फोन करा बरं का निघायच्या आधी हा करतो चाल मग येऊ का हा ये मग टाइम झाला फोन करा निघायच्या वेळेस हा करतो बाई आता हे गेले ड्युटीवर आता काही संध्याकाळपर्यंत येतीच नाही चला आता गोट्याला तरी फोन करते हॅलो हॅलो गोट्या कुठे आहे तू मी आता दादर चौपाटीवर उभा आहे हा का ऐक ना हा अरे बाबा माझा नवरा गेलाय ड्युटीवर आज एकटीच ये ना मग येऊ का हा शांता तू एकलीच आहे का हा ना ऐक ना गोट्या हा अरे मला तुझी लय आठवण येते मी शपथ मला कसं कसं होतं बाया ये ना मग आज येऊ हा ये ना ठीक आहे काय हरकत नाही आता मी ना सायकलवर येते सायकलवर अय बाबा सायकलवर नको येऊ लवकर ये बरं ठीक आहे हरकत नाही हा ठेव का मग हा ओके बाई गोट्या येऊ राहिला मला आनंद हो राहिला कारण आता 2-3 महिने झालं तशी आमची भेटच झाली नाही चला आता आहे ना थोडीशी 5 मिनिटं पडते तेवर येईल तो शांताचं घर आलं बाबा आता आपल्याला शांताला भेटायला जायचंय हॅलो आलं बाई गोट्या गोट्या आला तू मी आल्याशिवाय तुम्हाला कसं करतो बाबा तुझी किती आठवण बाबा भाई मालमत्ती काय 2-3 महिने झाले मला फोन शांता हाऊ आर यू यू कॅन टू गो गो कोणती इंग्लिश आहे तू गो म्हणजे जा म्हणजे मी जाऊ काय अरे बाबा मी तुझ्यासाठी इतक्या लांबून आलो तुझ्यासाठी किती लांबून आलो मी लहानपणाचा आपण मित्रता आहे आपली दोस्ती आहे एका ठिकाणी आपण शिकलो आपलं प्रेम कुठं आहे की नाही मला तुला आवडतो बाबा तुला लाडाला येईल का गोया मी आवडते तुला मला तर लई आवडते तू पण असं वाटतं की आता काय करा तुला नावला गेला तो मुडदा गेला का मेला नाही हाय कंपनीत गेलाय कंपनीत गेला त्याला काढून ऐक ना इकडे बघ ऐक ना त्याला म्हणलं जाय कंपनी मध्ये निघतानी ना फोन कर म्हणलं मला येऊ नका तसं त्याचा फोन आला का लगेच तुला काढून दे बस लई भारी काम मी काय म्हणते तू एवढं जाम काबड झाला पहिले काय तब्येत होती तुझी गुटगुटी हा काय दिसायचा बाबा बाबा शांता आता एक काम कर गड्या काय तुझा नवरा नाही ना आता घेतला असतं उरकून थांब ना आताच आलाय तुला दम नाही का अरे बाबा जेवणाची वेळ झाली आता काही खाल्ल्याशिवाय काही पोट भरत असतं तो आलं का तेच राहत लगेच काहीच पडत त्याला त्याच्यातलंही महत्व आहे ते एक काम कर शांता नाही ना सगळं काही बरोबर आहे बाबा पण आता तुझा नवरा गेला तिच्या आईला नाही तुला सांगू का ते काय मग आई बापाने गळ्यात घालून दिलं नाही तर मला तो पटतच बराय कंपनीत जातोय पैसे कमवून आणतो आणि आपण दोघं त्या पैशावर मजा मारतो मला एक काम कर मला ₹1,00,000 द्यायची हाय म्हणजे तो मला द्यायचे का मी तुला देऊ अरे बाबा तुझ्या लक्षात आलं का मला ना बुलेट गाडी घ्यायची हा का मग आपल्या दोघांना बसून जायला हा
अरे बाबा तुला बुलेट काय 4 व्हीलर घेऊन देते मी ना माझ्याशी ना गोड बोलून बोलून त्याच्या कुणी ना पैसे बाजूला ठेवते कायसाठी माहितीये का तुला बुलेट घ्यायसाठी कारण मला माहितीये मग गोट्याला बुलेट दिली ना माझी करू करवाई असं आणता तू करू बुलेट काय दिसायचं तू बाबा आई शिकत करू कर बाबा बरं तू जांभळं खाती का जांभळं आंबे मी सगळं खाते तुला का माहित नाही का ठीक आहे काय करते मला एक पप्पी दे ना गाणं येतं तुला मग मला सगळं गाणं येतं बाई पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला दारूला पैसे दे ग तू मला ग पप्पी दे येऊ कोणीतरी कडी वाजवली नाही बा तुला भास ओरायला वाजवली लय भारी गाणं म्हणतो तू खरं ना तुला एक सांगू का गोट्या माझं तुझ्यावर लय प्रेम आहे तू येतो ना मला असं भेटायला तर मला नाही का छान वाटतं नाही तर काय आता तो असून नसल्यासारखा काही कामाचं नाही तू मी तुला खरं सांगतो नागर गाठे येतो इतकं प्रेम करतो का स्वर्गापेक्षा म्हणून म्हणतो सजनी ग भुललो मी काय जादू झाली बघून तुला जीव माझा होईवर खाली बघून तुला जीव माझा होईवर खाली सजनारे ये बाबू काय सांगू ये बायो कोणी जादू केली ऐकू लाज मला आली आज लाज काय वाटतं मस्त ना आवाज एकदम भारी मोठ्या कडीचा आवाज बाबू आत्ता मोठा पाकड थांब तू इकडंच थांब कोण आलं कोण आहे हे गोट्या मानवरा आला आता बाबू आता तुला कुठं लपू ए बाबा मुर्दे इकडे ना पुढं 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 इकडं कुठं घुसतो पुढे याच्या खाली बसतो पुढं हा नाही इकडे नको थांब पुढं लपू की हे बाबा तार लावून घे पटकन आया काय करू आता का बरं एवढं टाइम लागला अहो तुम्ही कसे काय आले कसे काय आले म्हणजे माझा नेमका डबा विसरला तुम्ही तर मला बोलले मी डबा टाकलाय पिशवीत अहो ते अंग राहिला तो तसाच राहिला थांबा मी डबा आणते ऐक तू नको डबा आणू बर का हा. मी लघवीला जातो पहिलं बाथरूम वरून मग तसाच डबा घेऊन येतो तू नको येऊ तिकडं तुम्हाला लघवीला जायचंय का मग पोट भोगलं बाई तू ते अशी घाबरू काय राहील बाहेर जा ना बाहेर अहो बाहेर इडून कुठं जायचंय ते कंपनी पाणी टाकीतलं पाणी संपलं ना जाऊ दे संपू दे एखादं मग भरून त्याच्यात टाकून दे मला जोराची लघवी लागली थांब हा मी काय म्हणते बर का धर ग ब्याग मी काय म्हणते ते बाथरूमला बाहेर गेले असते थोडं ते चोकाप झाल्यासारखं वाटतं वास येऊ राहिला वास थांब का इड पकी पोट फुगून आलं तो काय चाललं हे कोणा लावलं आतून आतून कोण लावणार आहे काय बरं कोण आहे दार उघडा ते मुगळा मैत गुडके चली मग ताय तू आजा रचिया आणि मी संडा साफ करायला लागतो तू म्हणजे तुला साफ करणार आहे का मग कधी काबच लावून घेतले आतमधून या मला आगायचं ते धुईत होता ना तो संडास दुईत्वाचं नाही दुई सकाळी संडास चांगलं होतं हा कसं काय तो याच्यात लापावला का रे कुठला आहे मारू नको इकडे गोटे हा गोट्या आहे मी हा मग गोटे गोटे कुठला गोट्या हा ते बारगाव पिंपरीचा गोटे आहे ते संडास साफ करायला आला होता हा गोट्या हा झालं का संडास साफ आता करून देतो ना चांगलं तुमचं संडास तुम्ही ह्या इकडे चला दोघे चला हा? इकडे कोण आहे रे अरे मी त्या बायकोचा मित्र आहे ना भाऊ मित्र मागू नको बरं का ग शांता आव ते मित्र त्याचं काय ऐकत ए गोट्या काय रे तुला लाज वाटते का मी तू काय मा मित्र आहे का मा एवढं
सोन्यासारखा नवरा टाकून तू अशी काय मी बोलू हा खबर पाहिजे तू आरशात जाऊन मित्र आहे म्हणजे तू मी बाहेर गेल्यावर ये दांगडे करते काय हा? ए काय अरे, कुठला आहे तू अरे मी बारागाव पिंपरीचा आहे. आणि तो इकडं काय काम आहे अहो, तुम्ही अरे. काय मारून राहिले तुम्ही हा? अरे एक काम कर, ही माझी प्रिय मित्र आहे, कॉलेज कुमारीने. नाही का शांत आहे पाय हा खरं सांगतो मी. म्हणजे तो आणि हिचं काय आहे का आणि मग ऐका, मग काय फुकट आलो का मी तो? अरे काय फुकट आला तू? मारू नका ना मग. अहो नाही हो त्याचं काय ऐ, दोन मा काय रे काहीतरी खोटं पण त्याचं लफड आहे पहिलं हा बाबा, ही सांग. बात कसा बोला तुला कसं काय माहिती? गोट्या हे बघ, मी तुला या येऊ. कळतं का नाही तुला कळतं का नाही काही बुचकोल्या काय काय धरती, बुचकोल्या काय धरती. हा याचं नाव गोटे आहे का हा मग आणि ही शांती. तो ठुलाय का त्याला अरे मात काय कमी आहे शांती अहो मी काय म्हणते लाडी गोडीच लावू नको तू मारू नको तिला. तिला मारू नको बर का. तिला सोड तू एका फायटीत अरे माहिती लग्नाची बायको आहे कोण? ही शांता अरे ही कॉलेज कुमारी माझी. तू आहे ना तू पहिली तू निघतो का इडून आता नाही निघणार. ए, बाबा मारी तो काय अरे तो का हो, म्हणजे नका तू ना. त्या गोट्याला काय मारून राहिले तुम्ही गोट्या घ्या तू आता घरी जा इकडे हा. पाय तुला मी संडास साफ कराय बोलते ना ओके. हा? हा. आलं का त्याला जाय वय ते तो आहे ना घरात हा ओके तुम्ही बाय बाय. ये ग तू इकडे अहो मी काय म्हणते त्या इड काल आला होता का ग? अहो तो गोट्या म्हणजे तो संडास साफ करायला बोलावला तो होता संडा साफ नाही करीत मग तो आहे ना तो ठेवलेला बॉय येतो हो काय बोल राहिले अरे काय बोलत म्हणजे तो गोट्या नाव त्याचं वय किती तो म्हणतो आमचं पहिले पून लग्न पून असं अहो, त्याचं काय ऐका ते दारुडी त्याच्याकडे मागं- अगं का ग मी कामावर गेल्यावर तू हे उद्योग करते घरामध्ये तुला काय कमी पडलं सांग ना हं? काला लोक घरात घालती अहो, मी काय म्हणते तुमचा विश्वास नाही का मावर अहो माझा विश्वास भरपूर होता म्हणून तो विश्वासाचा तो घात केला अहो मी काय म्हणते तू बसा. तसं आमचं काहीच नाही आमच्या तो कसा तुम्ही किती छान आणि मी त्याच्या संग लफडं करील का ते काय बी सांगत आमची शाळेतली मैत्रीण कॉलेजची मैत्रीण त्याचं काय का त्याला संडास साफ करायला बोलावलं होतं शांती हे तुझेच काहीतरी डंगडे तुला आहे ना माच्या ना काय तो पुरव आहे ना तर तू आता गोट्यान फोट्यान बोलवायला लागली ते तू काय मला लागत नाही आता तू आहे ना पहिली पिशवर लगेच नाही तुझ्या ऐकून तो बापा अहो, उठ उठ बाकीचं माहीतच नाही डर म्हणलो तुला ऐका ना मी काय म्हणते अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असं नका करू त्या माणसावरून आपल्या परपंचाचं वाटोळ करते का तुम्ही वाटुळं नाही झालं वाटुळं तोच वाटुळं केलं इतक्या दिवस मी तो विश्वास तुला तो विश्वासाचा पार घात केला अहो तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये नाही तू पहिली पिशी बघ तसं काहीच नाही म्हणजे काय नका ना, ऐका. चाल ग अहो, ऐका. नाही मी काय म्हणते नाही एवढ्या पिशी वेळेस तू थांबू नको तुला सांगितलं ना थांबू नको नाग एखादा बघ टाकायचे अहो मला एवढ्या वेळेस समजून घ्या मी परत नाही करत त्या बाबाला नाही बोलवणार परत मी नाही नाही तो तुम्हाला गोट्याही काहीच नको नाहीये. तूही नको तुम्हाला तिकडं पुढं काय उद्योग करायचे ते कर मी खूप विश्वास ठेवला पण विश्वासाचा घात झाला एवढ्या घरी वेळेस ठेवा ना. नाही नाही तुमच्या पुढे पदर पसरते ना. पद्धतही नको पसरू मा पुढं काही पसरलं ना तर मी तुला घरात घेणार नाही म्हणजे नाही तो घात झाला माझा दर नाही मी काय म्हणते तुमचे खायचे वांदे होते ना जाऊ दे मी 4 दिवस कुठे खाई निघ जाई एकदाची अरे खूप जीव लावलं या शांताला हं? अरे एवढं जीव लावलं का कधीच बुवा मला कधी फिरून बोलली नाही का मी तिला बोललो नाही तिच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही आणि तिनं कोणचा गोट्याच बोलून घेतला घरात म्हणजे मी आज पाहिला यांचं किती दिवसापून हे उद्योग असतील हे काय माहिती जाऊ दे मग ते कंपनीचं काम मध्ये पकवायचा का घेतो झोपून आता जाऊ दे